नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. SCBC कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी हे SCBC कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचीसुद्धा A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी SCBC कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मराठा कास्ट सर्टिफिकेट SCBC सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे ते एकदा लक्षात घ्या. अर्जदाराचा फोटो लागेल. 18 वर्षापेक्षा कमी जर अर्जदाराचं वय असेल तर त्यांच्या वडिलांचा फोटो लागेल. 1967 पूर्वीचा पुरावा असेल मग कोटरबुकाची नक्कल वगैरे तुम्ही देऊ शकता. वंशावळ असेल, घोषणापत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता या ठिकाणी डॉक्युमेंटची PDF कुठे मिळेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपला मी टाकलेली. आता तुमच्या महाऑनलाईनच्या होमपेजला यायचं आहे. आता सर्वांकडेच आपले सरकार सेवा केंद्र महाऑनलाईनचा ID नसणार आहे. ज्यांच्याकडे असेल ते तर स्वतः काढू शकतात किंवा त्यांचं कस्टमरचं सुद्धा या ठिकाणी काढून देऊ शकतात. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला एक प्रोसेस समजेल की कशा पद्धतीने SCBC सर्टिफिकेट काढलं जातं. आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे. महाऑनलाईनवाल्यांनी कशा पद्धतीने हे सर्टिफिकेट काढायचं ह्या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे. मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन ID पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो. आता स्पष्टपणे पोर्टलवर सांगण्यात आलं आहे मित्रांनो की कशा पद्धतीने तुम्ही हे काढू शकता आणि हे काढणं सुरूसुद्धा झालेलं आहे. आपले सरकार सेवा केंद्रवाल्यांना यासाठी प्रेस नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय करता आरक्षणकर्ता अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत शासन निर्णय 15 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या प्रमाणपत्र फॉर्मॅटप्रमाणे पोर्टलवर बदल करण्यात आलेला असून सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 साठी लागणाऱ्या मराठा कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला SCBC म्हणतो 10% आरक्षण प्रमाणपत्र आपण याद्वारे काढू शकतो. स्पष्टपणे नोटीस आलेली आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणी म्हणणार नाही की सर्टिफिकेट सध्या काढल्या जात नाही म्हणून. या पद्धतीने स्पष्टपणे पोर्टलवरती नोटीस आली. वरती सर्च करा, ज्यांच्याकडे महाऑनलाईन ID आहे त्यांनी या ठिकाणी मराठा कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फक्त मराठा सर्च करा, ॲटोमॅटिक आलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. खाली मग रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिले. बेसिक डॉक्युमेंट या ठिकाणी हे डॉक्युमेंट तुम्हाला दिले. व्यवस्थित डॉक्युमेंट्स बघून घ्या आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. आता ज्यांना हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ID नसेल ते काढू शकत नाही, ज्यांच्याकडे असेल ते काढू शकता किंवा जवळच्या महाऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्ही हे काढून घ्या. आता सर्वप्रथम ॲप्लिकंट डिटेल्स. आता या ठिकाणी तुम्हाला संबोधन निवडायचे, श्रीमती काय जे असेल ते. आता या ठिकाणी काय करायचं, महाऑनलाईनवाल्यांनी ज्या मुलाचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या नावाने अर्ज करायचा आहे आणि ज्या मुलाचं वय 18पेक्षा जास्त आहे त्या मुलाच्या स्वतः नावाने त्याने अर्ज करू शकता. त्या मुलाच्या नावाने तुम्ही अर्ज करा डायरेक्ट, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल. आणि जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तरी इथे ॲप्लिकंट डिटेलमध्ये त्याच्या वडिलाच्या नावाने ॲप्लिकेशन करा. मग या ठिकाणी कुमार असेल, 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर कुमार निवडा आणि त्याची बेसिक डिटेल नाव वगैरे टाका. तर आपल्या केसमध्ये 18 वर्षापेक्षा कमी मुलाचं वय म्हणून त्याच्या वडिलांचं नावाने करायचं आहे. या ठिकाणी मिस्टर मी संबोधन निवडून घेतो. फुल नेम टाका, इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. परत या ठिकाणी संबोधन वडिलांचं निवडायचं आहे, त्यांच्या वडिलांचं संबोधन निवडा. या ठिकाणी परत त्यांचं नाव टाका, ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. आता या ठिकाणी ॲप्लिकंटची डेट ऑफ बर्थ टाकायची. समजा आपला अर्जदार हा 18 वर्षापेक्षा कमी वय असल्यामुळे वडिलांच्या नावाने फॉर्म भरतोय, वडिलाची डेट ऑफ बर्थ टाका, एज टाका, जेंडर टाका आणि जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर सर्व डिटेल्स त्या मुलाच्या टाका. तर आपण वडिलांच्या नावाने भरतो म्हणून मी त्यांचं नाव वगैरे टाकून घेतो. डेट ऑफ बर्थ टाकतो, मोबाईल नंबर टाका, ईमेल ID ऑप्शनल आहे. नंतर ॲड्रेस टाकायचं आहे, राहणार कुठले, पोस्ट, तुमचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे त्या पद्धतीने निवडायचा आहे. मी जिल्हा निवडून घेतो. तालुका निवडा, या ठिकाणी विलेज निवडा, पिनकोड टाका, ऑक्युपेशन काय झालं आहे त्या ठिकाणी मग जे ऑक्युपेशन असेल, व्यवसाय असेल ते या ठिकाणी टाकायचं. तर ऑक्युपेशन आपलं या ठिकाणी फार्मर वगैरे जे काय असेल तुम्ही टाकू शकता. तर मी या ठिकाणी व्यवसाय फार्मर टाकून देतो. नंतर खाली तुम्हाला विचारला UID नंबर,
UID नंबर ऑप्शनल आहे, काही टाकण्याची गरज नाही, मी सोडून देतो. खाली या रिलेशन विथ ऑफ बेनिफिशरी, म्हणजे आपण कोणाचं काढतोय, ब्रदरचं काढतोय की भावाचं, वडिलांचं, कोणाचं काढतोय ते टाकायचं. तर आपण आपल्या मुलाचं काढतो म्हणून मी सन ऑप्शन निवडतो. समजा तुम्ही जर सेल्फ स्वतःचं काढायचं असाल, 18 वर्षापेक्षा जास्त वय जर का अर्जदाराचं असेल तर सेल्फ निवडा. तर या ठिकाणी सनचं काढतो म्हणून मी सनचं निवडतो. नंतर मग या ठिकाणी त्यांची डिटेल्स द्यायचे, कोणाला पाहिजे ते कुमार निवडून घेतो. नंतर फुल नेम द्यायचं, बेनिफिशरी ज्या मुलाला लागतंय त्याचं नाव टाका, फुल नेम इंग्लिशमध्ये, ॲटोमॅटिकली मराठीत येईल. त्याची डेट ऑफ बर्थ टाका, जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते टाका. मोबाईल नंबर टाकून द्यायचा, ईमेल आय डी ऑप्शनल आहे, UID नंबरसुद्धा ऑप्शनल आहे. हाच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे, वरती दिला तर हाच आहे, यस करा. नसेल तो तर नो ऑप्शनवर क्लिक करा आणि काय बेनिफिशरीचा वेगळा ॲड्रेस वगैरे असेल तर तो टाका, नसेल तर डायरेक्ट यस करून टाका, हाच सेम आहे म्हणून. एज्युकेशन ऑफ बेनिफिशरी, मुलाचं एज्युकेशन काय ते सुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे, सोडून दिलं तरीसुद्धा या ठिकाणी चालेल. डायरेक्टली खाली आता विचारलं आहे बेनिफिशरी कास्ट डिटेल्स, या ठिकाणी काय करायचं आहे तर कास्ट कॅटेगरी, कास्टवरती क्लिक करा. या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमची कास्ट दाखवली जाईल. मी या ठिकाणी मराठा कास्ट निवडून घेतो. नंतर समोर कॅटेगरी SCBC आलेला आहे आणि समोर रिलिजन या ठिकाणी हिंदू धर्म निवडून घेतो. निवडल्यानंतर परत खाली या. आता तुमची ती कोटर बुकाची नक्कल असते, जो तुमच्या पणजोबा असतील किंवा त्यांचं तुमच्या पेरेपत्रकावर नाव असतील, आजोबा किंवा पणजोबा, त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नाव व्यवस्थित टाकायचं बघा. ट्री, फॅमिली ट्री काढायची, म्हणजे वंशावळ पद्धतीने हे आपल्याला टाकायचं. तर मी या ठिकाणी आजोबाचं पणजोबाचं जे काय असेल तर माझ्या कोटर बुकाच्या नकलीवर जसं असेल त्या पद्धतीने मी या ठिकाणी टाकून देतो. फॉर एक्झाम्पलसाठी टाका, तुम्ही सुद्धा व्यवस्थित तुमचं जे असेल ते टाकू शकता. नसेल तर महा ऑनलाईन सेंटरवरती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. तर मी या ठिकाणी टाकून देतो, व्यवस्थित टाका. टाकल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता ही फॅमिली ट्री आपली या ठिकाणी आपण टाकून दिलेली. व्यवस्थित तुम्ही सुद्धा चेकआउट करून घ्यायचं, व्यवस्थित ऐका, नाव वगैरे त्याचा पुरावा आपल्याला खाली द्यावा लागत असतो नंतर अपलोडसाठी. रिझन विचारलं आहे, रिझन काय तर आपण एज्युकेशनसाठी पाहिजे म्हणून मी फॉर एज्युकेशन या ठिकाणी टाकून देतो. डू यू नीड ॲफिडेविट विचारलं आहे, ॲफिडेविट देतात का, तर या ठिकाणी यस, आपण ॲफिडेविट देतात म्हणून मी यस ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो. आता यस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲफिडेविट काय तर महा ऑनलाईनचं जे घोषणापत्र असतं ते या ठिकाणी अपलोड करू शकता. खाली एक कन्सर्ट आहे, आय ॲक्सेप्ट करा आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्हाला करायचे डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंट अपलोड करताना सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. या ठिकाणी तुम्हाला 500 KB आतमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये. मी आता डॉक्युमेंट्स अपलोड करत घेतो. जेवढे तुमच्याकडे पुरावे असतील तसे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा. मी फास्ट या ठिकाणी अपलोड करून घेतो. बघा या ठिकाणी बोनाफाईड असेल किंवा TC काय जे तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करा. तर या ठिकाणी जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे टाका. परत मी या ठिकाणी आधार सिलेक्ट करतो, ज्याचं नाव असेल तर या ठिकाणी बेनिफिशरीचं आधार कार्ड टाका, मुलाचं तर आधार कार्ड टाकून घेतो. या ठिकाणी ओके करा. साईज व्यवस्थित मॅच करायची आणि परत या ठिकाणी महा ऑनलाईन सेंटरवाल्यांनी अपलोड करायची आणि ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. त्याच पद्धतीने अदर डॉक्युमेंट्स तुमचं या ठिकाणी अशाच पद्धतीने अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे येईल, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर परत आता या ठिकाणी अदर सिलेक्ट करतो. परत तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट असेल तर इतर संबंधित दस्तऐवज, तर या ठिकाणी आपण रेसिडेन्शियल स्वयं घोषणापत्र देतोय, रहिवासी पुरावा म्हणून, ते सुद्धा या ठिकाणी मी अपलोड करतो. या पद्धतीने अपलोड करून ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. बघा सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे, डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली. तर मी या ठिकाणी बघू शकता आता 8 डॉक्युमेंट अपलोड केले आहेत आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केलं आहे. तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढून याचं चेकआउट करू शकता. आता या ठिकाणी बघू शकता फोटोग्राफ घ्यायचा आहे तर क्लिक यावरती क्लिक करून लाईव्ह फोटो या ठिकाणी कॅप्चर करतो आणि अपलोड ऑप्शनवरती क्लिक करतो. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा. फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने फोटो अपलोड करून प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता पेमेंट करावं लागेल. 57 रुपयाचं पेमेंट असेल. या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी FILE अकाउंट सिलेक्ट करून पे नाववरती क्लिक करा. पे नाववरती क्लिक केल्यानंतर 57 रुपयाचं पेमेंट येईल. हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. पेमेंट करताना व्यवस्थित या ठिकाणी पेमेंट करून प्रिंट तुमच्याकडे असू द्यायची. त्यावरती तुम्ही स्टेटससुद्धा चेक करू शकता. काही त्रुटी जर या ठिकाणी आली तर पे नाववरती क्लिक करतो. क्लिक करून या ठिकाणी पेमेंट मी करून घेतो. व्यवस्थित पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 57 रुपयाचं पेमेंट आहे. इंटर पासवर्ड टाकून मी या ठिकाणी पासवर्ड टाकतो आणि कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं पेमेंट होतं आहे.
पेमेंट झाल्यानंतर समोर तुम्हाला रिसिप्ट येईल, थोडा वेळ वेट करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हा तुम्हाला फॉर्म भरला जातो। ज्यांना भरता येत असेल ते भरा, ज्यांना नसेल भरता येत ते जवळच्या महाऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुमचं SCBC सर्टिफिकेट काढून घ्यायचं। या पद्धतीने पेमेंट आपलं झालेलं आहे। कंटिन्यू करतो आणि समोर प्रिंट याची काढून घेतो। आता या ठिकाणी बघू शकता कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल आणि समोर पेमेंट प्रिंट ही रिसिप्ट जनरेट होईल। याची प्रिंट तुमच्याजवळ असू द्यायची 5 ते